हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, फक्त एक शूड हा शब्द नीट वापरला तर तुमचं इंग्रजी किती प्रभावशाली वाटू शकतं. पण अडचण अशी आहे की आपल्याला त्याचे सगळे उपयोग माहीत नसतात. कोणाला सल्ला द्यायचा असेल, एखादी शक्यता वर्तवायची असेल किंवा जुन्या चुकांबद्दल बोलायचं असेल, या सगळ्यांसाठी शूटचे वेगवेगळे नियम आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण शूटचे 8 नियम आणि त्यांची 40 उदाहरणे बघणार आहोत. त्यासोबतच अतिशय सोप्या पद्धतीने आपण शूटचे सर्व उपयोग जे आहे ते समजून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. सो विदाउट डिले लेट्स बिगिन दिस व्हिडिओ. शूटचा पहिला यूज आहे सल्ला देण्यासाठी, गिव्हिंग ॲडवाइस. एखाद्या व्यक्तीने काय करावे हे सांगण्यासाठी याचा सर्वाधिक वापर होतो. आपल्याला माहित आहे शूटचा हा बेसिक यूज आहे. जेव्हा आपल्याला एखाद्याला सल्ला द्यायचा असेल तेव्हा आपण शूटचा उपयोग त्या सेंटेन्समध्ये करतो. काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. यू शुड ड्रिंक मोर वॉटर. तू अधिक पाणी प्यायला हवे. ही शुड स्टडी हार्ड फॉर एक्झाम्स. त्याने परीक्षेसाठी कठोर अभ्यास करायला हवा. यू शुड स्लीप अर्ली. तू लवकर झोपायला हवे. दे शुड सेव्ह मनी फॉर द फ्युचर. त्यांनी भविष्यासाठी पैसे वाचवायला हवेत. यू शुड सी अ डॉक्टर. तू डॉक्टरला दाखवायला हवे. बघा, या प्रकारे आपण शूटचा फर्स्ट यूज आहे सल्ला देण्यासाठी, गिव्हिंग ॲडवाइस. एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलेले आहेत की कशा प्रकारे शूटचा यूज जो आहे तो ॲडवाइस देण्यासाठी केला जातो. चला नंतर नेक्स्ट यूज आपण बघूया. नेक्स्ट यूज आहे कर्तव्य किंवा जबाबदारी, ड्युटी ऑर ऑब्लिगेशन. जेव्हा एखादी गोष्ट करणे आपली नैतिक जबाबदारी असते तेव्हा अशा वाक्यामध्ये शूटचा यूज हा केला जातो. एक्झाम्पल्स आपण बघूयात. वी शुड फॉलो ट्रॅफिक रूल्स. द ट्रॅफिक रूल्स फॉलो करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपण वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. यू शुड हेल्प द पुअर. तू गरिबांना मदत करायला हवी. चिल्ड्रन शुड ओबे देअर पॅरेंट्स. मुलांनी आपल्या पालकांच्या आज्ञेचे पालन करायला हवे. सिटीजन्स शुड पे टॅक्सेस ऑन टाइम. नागरिकांनी वेळेवर कर भरायला हवा. वी शुड कीप अवर सिटी क्लीन. आपण आपले शहर स्वच्छ ठेवायला हवे. तर बघा, अशा प्रकारे शूटचा सेकंड यूज ड्युटी ऑब्लिगेशन अर्थात कर्तव्य किंवा जबाबदारी दाखवण्यासाठी केला जातो. नेक्स्ट यूज आहे शक्यता किंवा अंदाज, एक्सपेक्टेशन ऑर प्रोबॅबिलिटी. शूटचा उपयोग कधीकधी शक्यता किंवा अंदाज व्यक्त करण्यासाठी सुद्धा केला जातो. जेव्हा आपल्याला वाटते की एखादी गोष्ट घडण्याची शक्यता आहे अशा वेळी आपण शूटचा उपयोग करायचा. द बस शुड अराइव्ह इन 10 मिनिट्स. बस 10 मिनिटात यायला हवी. ही शुड बी ॲट होम राईट नाऊ. तो आता घरी असायला हवा. बघा, या सेंटेन्समध्ये ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग अर्थात बोलताना, बोलायच्या वेळेस एखादा व्यक्ती जो आहे तो सध्या कुठं आहे याविषयी आपण अंदाज किंवा या ठिकाणी शक्यता या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. तर अशा सेंटेन्समध्ये शूटचा यूज करून सुद्धा आपण अशा प्रकारे जी प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता जी आहे ती दाखवू शकतो. ही शुड बी ॲट होम राईट नाऊ. तो आता घरी असायला हवा. इट शुड बी अ सनी डे टुमारो. उद्याचा दिवस सूर्यप्रकाशाचा असायला हवा. दिस बुक शुड बी व्हेरी इंटरेस्टिंग. हे पुस्तक खूप मनोरंजक असायला हवे. द प्राइस शुड डिक्रीज नेक्स्ट मंथ. पुढील महिन्यात किंमत कमी व्हायला हवी. यानंतर नेक्स्ट यूज आहे मत किंवा सूचना विचारण्यासाठी, आस्किंग फॉर ओपिनियन. प्रश्न विचारताना शूटचा वापर हा केला जातो. जेव्हा आपल्याला एखाद्याचा सूचना विचारायची असेल, मत
विचारायचं असेल तेव्हा शूडचा उपयोग करून प्रश्नार्थी वाक्य तयार केल्या जाते. व्हॉट शुड आय डू नाऊ? मी आता काय करायला हवे? बघा, बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारचा क्वेश्चन विचारतो. जेव्हा आपल्याला काही सुचत नाही त्यावेळेस आपण आपल्या मित्राला आपण प्रश्न विचारतो, व्हॉट शुड आय डू नाऊ? मी आता काय करायला हवे? वेअर शुड वी गो फॉर डिनर? आपण रात्रीच्या जेवणासाठी कुठे जायला हवे? शुड आय कॉल हिम? मी त्याला फोन करायला हवा का? विच मोबाईल शुड आय बाय? मी कोणता मोबाईल खरेदी करायला हवा? शुड वी स्टार्ट द मीटिंग? आपण मीटिंग सुरू करायला हवी का? तर बघा, अशा सेंटेन्सेसमध्ये शूडचा यूज जो आहे मत विचारण्यासाठी किंवा सूचना विचारण्यासाठी केला जातो. यानंतर नेक्स्ट यूज आहे लेस्ट सोबत वापर. असे होऊ नये म्हणून या अर्थाने लेस्ट नंतर नेहमी शूडचा उपयोग हा केला जातो. वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल. मेहनत कर नाहीतर तू नापास होशील. हरी अप लेस्ट यू शुड मिस द ट्रेन. घाई कर नाहीतर तुझी ट्रेन चुकेल. कीप क्वाइट लेस्ट यू शुड वेक द बेबी. शांत रहा नाहीतर बाळ जागे होईल. होल्ड माय हँड लेस्ट यू शुड गेट लॉस्ट. माझा हात धर नाहीतर तू हरवशील. बी केअरफुल लेस्ट यू शुड मेक अ मिस्टेक. सावध रहा नाहीतर तुझ्याकडून चूक होईल. नेक्स्ट यूज आपण बघणार आहोत नम्र विनंती, अर्थात पोलाइट रिक्वेस्ट किंवा स्टेटमेंट एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा शूडचा यूज हा सेंटेन्समध्ये केला जातो. काही वेळा अधिक नम्रता दर्शवण्यासाठी याचा वापर जो आहे तो सेंटेन्समध्ये करतात. आय शुड लाईक टू थँक यू. मला तुमचे आभार मानायला आवडेल. आय शुड बी ग्रेटफुल फॉर युअर हेल्प. तुमच्या मदतीबद्दल मी आभारी राहीन. वी शुड प्रिफर टी टू कॉफी. आम्ही कॉफीपेक्षा चहाला पसंती देऊ. आय शुड थिंक इट ओव्हर. मी यावर विचार करायला हवा. आय शुड से दॅट ही इज राईट. मी असे म्हणेन की तो बरोबर आहे. अशा प्रकारे पोलाइट रिक्वेस्ट एक्सप्रेस करण्यासाठी शूडचा यूज सेंटेन्समध्ये केला जातो. यानंतर नेक्स्ट यूज आहे भूतकाळातील राहून गेलेली गोष्ट. जेव्हा एखादी गोष्ट करायला हवी होती पण केली नाही हे सांगण्यासाठी आपण शुड हॅव आणि त्यानंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म ही जी रचना आहे या रचनेचा उपयोग आपण करू शकतो. मित्रांनो, शूडच्या वेगवेगळ्या रचना आहे. शूड नंतर बीचा यूज केला जातो, शूड नंतर हॅवचा यूज केला जातो किंवा शूड नंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज केला जातो. तर आता या शूडच्या वेगवेगळ्या ज्या रचना आहेत या रचनांविषयी जर आपल्याला माहिती नसेल तर यावर एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला शूडच्या वेगवेगळ्या रचना आणि कुठली रचना केव्हा वापरायची यावर सविस्तर माहिती सांगितलेली आहे. जर आपण तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो व्हिडिओ नक्की बघावा. चला आता या नियमाचे काही आपण एक्झाम्पल्स बघूयात. यू शुड हॅव कम येस्टरडे. तू काल यायला हवे होते. बघा, या ठिकाणी ऍक्शन होऊन गेली, परंतु आता भूतकाळमध्ये आपण एखादी गोष्ट करायला हवी होती पण तशी काही आपण केलेली नाही आहे हे सांगण्यासाठी शुड हॅव आणि त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज केला जाते. आय शुड हॅव स्टडीड मोर. मी अधिक अभ्यास करायला पाहिजे होता. ही शुड हॅव टोल्ड द ट्रूथ. त्याने खरे सांगायला पाहिजे होते. दे शुड हॅव वेटेड फॉर अस. त्यांनी आमची वाट पाहायला हवी होती. वी शुड हॅव टेकन अ टॅक्सी. आपण टॅक्सी घ्यायला हवी होती. त्यानंतर नेक्स्ट यूज आहे नेक्स्ट आणि लास्ट यूज आहे अटींच्या वाक्यात, अर्थात कंडिशनल सेंटेन्सेस जे आहे तर त्या सेंटेन्सेसमध्ये सुद्धा शूडचा यूज हा केला जातो. या वाक्यांमध्ये जे इफचे वाक्य आहे इफ सोबत किंवा इफचा यूज न करता सुद्धा त्या वाक्यांमध्ये शूडचा उपयोग शक्यता दर्शवण्यासाठी केला जातो. एक्झाम्पल, शुड इट रेन वी विल स्टे इनसाइड. पाऊस पडल्यास आपण आतच थांबू.
बघा या सेंटेन्समध्ये शूडचा यूज केलेला आहे. इफ सोबत शूडचा यूज होतो, परंतु इफ वाक्यामध्ये जरी नसला तरी सुद्धा तोच सेन्स शूडचा उपयोग करून सुद्धा आपण व्यक्त करू शकतो. त्यावेळेस वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे राहील. वाक्याची सुरुवात आहे ते शूडने होणार आहे. शुड इट रेन वी विल स्टे इनसाइड. पाऊस पडल्यास आपण आताच थांबू. शुड यू नीड हेल्प कॉल मी. तुला मदतीची गरज भासल्यास मला फोन कर. इफ ही शुड आस्क टेल मी आय एम बिझी. बघा या ठिकाणी आता आपण इफचा यूज केलेला आहे. इफचा यूज केल्यानंतर शूडची जी जागा आहे ती जागा बघायची आहे सेंटेन्समध्ये. कर्तेच्या अर्थात सब्जेक्टच्या नंतर शूड गेलेला आहे. आधीचे जे 2 वाक्य होते त्यामध्ये आपण वाक्याची सुरुवातच शूडने केलेली होती. इफ ही शुड आस्क टेल हिम आय एम बिझी. जर त्याने विचारलेच तर त्याला सांग की मी व्यस्त आहे. शुड एनीवन कॉल टेक अ मेसेज. कोणाचा फोन आलास निरोप लिहून घे. शुड यू चेंज युअर माइंड लेट मी नो. तुझे मन बदलल्यास मला कळव. तर बघा अशा प्रकारे शूडचा यूज केव्हा करायचा, कुठे करायचा हे आपण सविस्तरपणे बघितलेला आहे. यानंतर आता आपण शूडचा जो यूज बघितलेला आहे त्यावरच आधारित काही सेंटेन्सेस बघणार आहोत. आपल्याला नेमका शूडचा यूज किती समजलेला आहे ते यामधून मला समजून येईल. बघा सेंटेन्स या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचं मराठी भाषांतर काय होईल ते आपण मला कॉमेंट करायचं आहे. आपली जी कॉमेंट आहे ती मी स्वतः वाचणार आहे आणि त्याला रिप्लाय सुद्धा देणार आहे. सेंटेन्स याप्रमाणे आहे. यू शुड टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स. ही शुड हॅव मेड अ कॉल टू मी. स्टडी केअरफुली लेस्ट यू शुड फेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूडचे 8 नियम आणि त्यांची 40 उदाहरणे बघितलेली आहे. जर तुम्हाला अधिक सराव हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो कीप लर्निंग, कीप स्पीकिंग. थँक्यू.